पंढरीनाथ महाराज की जय. संत बाळमामा महाराज चांगले. नमस्कार गाईज. ब्लॉगची सुरुवात तर तुम्ही बघितलीच, इतकी खूप छान आणि मस्त पॉझिटिव्ह अशी झाली. आणि याचं कारण तुम्हाला सांगते, 15 तारखेला बाळूमामाचा भंडारा उत्सव झाला. सगळ्यात आधी तर सॉरी, एवढा ब्लॉग लेट पडतो आहे, कारण टाकायलाच थोडा अपलोड करायला वेळ झाला. त्याचं कारण पण पुढे सांगते, पण ब्लॉग कंटिन्यू करा. त्याच्या आधी आम्ही काय केलं ते तुम्हाला सांगते. तर ब्लॉग झाला इथे तर काय नाही, करंजाड्यामध्ये मंदिर आहे, ते तुम्हाला आधीच्या माझ्या व्हिडिओमधून समजलंच असेल. पण जाऊ द्या, चला आता मी आहे ना, आम्ही रात्री सहज खाली निघालो होतो. तर मी चालले होते, एक तर तुम्हाला ह्याच्यात चालल्यावर लोकेशनवरून समजणार नाही आहे, पण तुम्हाला मी सांगते की आई माझी राहते कामोठ्याला, त्याच्यामुळे आम्ही असंच खाली चाललो होतो गाडी काढून. रविवार होता म्हणून असं मनात आलं की चला जाऊया, आईला भेटून येऊया. तर मग आम्ही पटकन असं निघालो आणि आईला भेटायला गेलो. पोहोचलोसुद्धा आम्ही. आणि हा बघा माझ्या भावाचा मुलगा आहे आणि हा माझा मुलगा, म्हणजे ते गाडीतनं उतरल्यावर तर त्याला हाय वगैरे करत होता. मग आई अशी आमची बसले होते. आम्ही वरती वगैरे गेलो नाही, रूमवरती वगैरे तुम्हाला दाखवलं असतं, पण थोडंसंच थांबलो. आणि मग ह्या दोघी बघा, ही माझ्या भावाची मुलगी आहे आणि ही माझी मुलगी. तुम्ही याआधीसुद्धा व्हिडिओमध्ये बघितलं असेल. या दोघींच्या नुसतं असं ते खूप राहू देना त्यांचं असं चाललं होतं. नंतर हे लोक गेले आईस्क्रीम खायला आणि मी आणि आईने घेतलं थम्सअप घेतलं होतं. कारण याचं सांगते तुम्हाला, आईची एकादश होती त्यामुळे आईने थंडा घेतला आणि ते लोक गेले आईस्क्रीम खायला. माझा पण उपवास होता, मग मी आईस्क्रीम वगैरे काही घेतलं नाही आहे. त्यानंतर आम्ही आलो मंदिरामध्ये, म्हणजेच की दुसऱ्या दिवशी आलो मंदिरामध्ये. छान असं मंदिर बांधलं होतं. मंदिर बांधल्यापासून मी गेले नव्हते आणि खूप सारे संकट आल्यानंतर हे मंदिर उभा राहिलं बाळूमामाचं. आणि छान असं मस्त माकोबाईचं बाळूमामाचं, आणि साईडला आपल्या साईबाबाचं मंदिर आहे. इथले जास्त असं काही शूटिंग घेता नाही आली, पण जो सोमवारी 16 तारखेला म्हणजेच की काल इथे आपल्या मंदिरामध्ये छान असा उपवास सोडायचं सगळं हे केलं होतं. इकडे जेवण वगैरे बनवत होते. जेवण पण खूप चपाती होती, डाळ भात आणि भाजी होती, मस्त पापड होतं, जिलेबी वगैरे छान. आणि खरंच सुख म्हणजे काय आणि नशीब काय चांगलं असतं ते तुम्हाला मी आता सांगते की आम्ही तिथे गेलो आणि तिथे गेल्यावर अर्धी होती. आम्ही सगळ्यात महत्त्वाचं अचानक गेलो आणि अर्धी घेतली. जे आपण ठरवून जातो त्यावेळेस तर आपल्याला भेटते. पण ठीक आहे. आणि जेवण तुम्ही बघू शकता किती छान असं जेवण आहे बघा. मग त्यांनी ना असं मळवट वगैरे भरला आम्हाला, म्हणजे ज्या उपवास धरलेल्या बायका होत्या ना त्यांना मळवट वगैरे भरला जेवायला. थोडंसं ऊन असल्यामुळे आहे ना, इकडे तिकडे असे ॲडजस्ट करून बसले होते. असं पुढे मस्त खूप जागा होती, पण इकडे तिकडे ॲडजस्ट करून बसले होते. जेवण खूप छान होतं. सगळ्यांनी उपवास वगैरे सोडला आणि असं झालं होतं. असं आमच्या 16 तारखेचा हा दिवस. आणि पूर्ण बघू शकता तुम्ही, असं छान असं जेवण होतं तयार, रेडी होतं. आणि ते सुद्धा पंढरीनाथ महाराज कसे केले होते ते सुद्धा कमेंट करून सांगा. कसा वाटलाय पूर्ण ब्लॉग महाराज नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबत नेहमीच आहेत.